जय महाराष्ट्र मंडळी. सध्या आम्ही फॅमिली आलेलो आहे पनवेल तालुक्यातील कुठं गुळसुंदे गावी शिवमंदिर बघायला. तर या ठिकाणी आता तुम्ही जसं पार्टी बघताय, अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे. अर्ध हेमाडपंथी वाटते आणि वरती शिखर जरा वेगळं वाटतंय. मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवतो, तुम्ही बघून सांगा कमेंट करून की हे कोणत्या टाईपमध्ये मंदिर येतं आहे. तर मी आता तुम्हाला ओव्हरऑल आतलं मंदिर वगैरे दाखवतो, किती जुनं आणि प्राचीन मंदिर आहे. त्याचबरोबर मध्ये महत्त्वाचं म्हणजे इथं जर यायचं झालं तर या ठिकाणी अशा पद्धतीनं विस्तृत असा परिसर आहे. आणि मेन अट्रॅक्शन म्हणजे इथलं म्हणजे या ठिकाणी हे बघा, हे मंदिराचं मेन इकडून गेट आहे आणि समोर हा दीपस्तंभ आहे आणि दीपस्तंभाच्या बाजूलाच लागून अतिशय विस्तृत अशी नदी आहे आणि नदीमध्ये असणार हे पाणी, ग्रीनरी, अतिशय छान डोळ्याला नयनरम्य असा परिसर या ठिकाणी आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन मंदिर बघूया पहिलं. दगडामध्ये जे कोरलेले हे शिल्प आहे याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की हे किती प्राचीन मंदिर आहे. आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीने खूप जुनं शिल्प आहे. याचं मला वाटतं माती वगैरे हे दगड असा हे झिजून ना मूर्ती थोडी झीज झालेली आहे. त्याचबरोबर सेम आतमध्ये हा नंदी आहे. आणि मंडळी आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर हे बघा वरती अतिशय घुमटाकार असं वरती असा घुमटाकार आहे. आतमध्ये एवढी शांतता आणि गार वातावरण वाटतं. गरमीच्या टायमामध्ये पण या ठिकाणी थंडगार वातावरण आहे. आणि ही अशी एक कमान आहे बाहेरच्या साईडला. नंतर मंदिरात जाण्यासाठी इथून इकडे गणपतीची मूर्ती आहे आणि इकडे आय थिंक कार्तिकेय किंवा कुणाची मूर्ती आहे मला तुम्ही सांगा कमेंट करून, मला ही आयडिया नाही आहे. सेम मंदिराच्या दोन्ही साईडला अशा मूर्ती आहेत. अशा पद्धतीने ही कमान आहे, दगडामध्ये कोरलेली आहे, दरवाजा आणि अशा पद्धतीने इथं शिल्प आहे. आणि आतमध्ये अशा पद्धतीने शिवलिंग आहे. आतमधल्या शिवलिंगाच्या वरती सुद्धा अशा पद्धतीनं वरती घुमट आहे, घुमटाकार डिझाईन आहे. मंदिराचा परिसर अशा पद्धतीनं आहे. या ठिकाणी रंगमंच म्हणजे स्टेज बनवलेला आहे श्री हनुमान प्रसादिक नाट्य मंडळाकडून, गुळसुंद, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. आणि बदलने इकडून एक प्रवेशद्वार आहे आणि इकडे असा एवढी अशी जागा आहे आतमध्ये. आणि एंट्री आणि एक्झिट पॉईंट अशा पद्धतीनं आहे. तर ओव्हरऑल म्हणजे आज हे आपण पाहिलं गुलसोंद येथील शिवमंदिर. अतिशय सुंदर अनुभव होता. शांत आणि नैसर्गिक ठिकाणी आलेल्याचा हा एक अनुभव आला. तर आम्ही आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. चला बाय बाय. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओजस्वी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन लोकांपर्यंत हा चॅनल पोचण्यासाठी शेअर करा. धन्यवाद. आणि इकडे ज्यांना पिकनिकसाठी प्लॅन करायचं आहे त्यांनी पनवेलपासून जवळच आहे, एका 20 मिनिटाच्या अंतरापर्यंत जवळ असेल हा पॉईंट. इकडे गाडी लावायला पण अशा पद्धतीने भरपूर सारी जागा आहे. तर चला आता आम्हा सगळ्यांना फिरून लागली होती भूक. तर आता आम्ही सहपरिवाराचा जेवायला आलेलो आहे. कुठं आलेलो आपण? गोनीदा धाबा, पलसपे पाटीला हे आहे गोनीदा धाबा. तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे जेवायला. आणि इकडे समोर बघू शकता अतिशय भारी त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. इकडे पुढे कोपऱ्यात बघा लहान मुलांसाठी खेळायसाठी पण जागा आहे. आतमध्ये इकडे शाम्याना बनवलेल्या आहेत जेवायला आणि अशा पद्धतीने इकडं आहे. आमचा मेनू आलेला आहे. गौरी रेडी, तुझं ताट घे वालूवरून तिकडं. काय काय मेनू आहे त्याच्यामध्ये? रोटी, भाजी काय आहे? मिक्स व्हेज आहे, डाळ आहे, बटाट्याची भाजी आहे, छोले आहे, गुलाबजामुन, सोलकढी, सोलकढी, ठेचा कुठे? हो नाहीच. आणि पापड. गौरीमध्ये काय वेगळं दिलं आहे? सेम. अच्छा, चपाती फक्त वेगळी आहे आणि ह्याच्यामध्ये तुला रोटी. तू मागून घेतली का? हो भारी. चला एन्जॉय. आता हे लोक खातात आणि आपल्याला काहीच माहिती आहे. तुला आता मी हिला घेऊन बसतो शीतलचं होईपर्यंत, नंतर मी जेवणार. असंच आहे आमचं. बाहेर आलं की आमचं असंच होतं, हिला घ्यावं लागतं. नाही तर ही